शिवसेनेचे अब्दुल सत्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. मुख्यमंत्री फडणवीसांशी काय चर्चा करणार याकडे लक्ष. माझ्याच नेत्यांनी आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला. शिंदेंच्या आदेशाचा मान राखत अर्ज मागे घेतला. मुलीची उमेदवारी मागे घेतल्यानंतर महेंद्र दळवींची पोस्ट. शेतकरी कर्जमाफी देणार, शासन निर्णय जारी. कर्जमाफीच्या आढाव्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना. तरुणांच्या प्रश्नासाठी सगळ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हा. कॉक्रोच जनता पार्टीकडून राजकीय पक्षांना आवाहन. नाशिकमध्ये महायुतीसमोर बंडखोरांचं आव्हान. गीते बंधू निवडणूक लढण्यावर ठाम. उमेदवारी मागे घेण्याचं गिरीश महाजनांचं आवाहन. महाजनांची भाजपाच्या बंडखोर उमेदवारांशी चर्चा. बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. नाशकातून उदय सामंतांचं बंडोबांना आवाहन. संभाजीनगरात सत्तार पिता पुत्रांची बंडखोरी शमणार. सत्तारांना युतीधर्म पाळण्याचा शिंदेंचा आदेश. एकनाथ शिंदेंचा आदेश मांडणार. सत्तारांचं वक्तव्य. भाजप कार्यकर्त्यांचं शिवसेनेवर दबावतंत्र. अब्दुल सत्तार यांचा गंभीर आरोप. शिवसेना संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न. सत्तारांचा दावा. सर्व 17 जागांवर महायुतीलाच यश मिळेल. 3 ठिकाणांची बंडखोरी शमवण्यात यश. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये रवींद्र चव्हाणांची माहिती. शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांनी वाचला तक्रारीचा पाढा. केवळ निवडणुका आल्या की फोन करतात, अन्य वेळेस कोणी विचारपूसही करत नाही. भोंडेकरांचं वक्तव्य. हिंजवडीतील आयटी कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ. महिलेवर लग्न आणि धर्मांतरासाठी दबाव. आयटी कंपनी विरोधात हिंदू जनजागृती समितीचे आरोप. मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण अपूर्णच. डेडलाईन संपली. जून उजाडला. गडकरींच्या आश्वासनाचं काय झालं? कोकणवासियांचा सवाल. मंत्रिमंडळ उपसमितीची बघ्याची भूमिका. उपसमिती ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करण्यात असमर्थ. ओबीसी नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल. जरांगेंविरोधात बावनकुळेंनी भूमिका का घेतली नाही? ओबीसी नेत्यांचा संताप. राज्यात घोडेबाजार. पहिला शत्रू शिंदेंची शिवसेना. संजय राऊतांचा शिंदेंसह महायुतीवर निशाणा. महागाई विरोधात ठाकरे गटाचं मुंबईत आंदोलन. गळ्यात भाज्यांची माळ घालून आंदोलन. नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं महागाई विरोधात अनोखं आंदोलन. आंदोलकांनी भर रस्त्यातच मांडली चूल. आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. गोराई खाडी परिसरामध्ये मॅंग्रोव्ह पार्कचं ठाकरे गटाकडून प्रतिकात्मक उद्घाटन. उद्यान पूर्ण होऊनही नागरिकांसाठी खुलं केलं नसल्याचा ठाकरे गटाचा आरोप. कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक. शासन आदेशात जाचक अटी शर्ती. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50,000 रुपये मिळणार. शेतकरी नेते अजित नवलेंचा कर्जमाफीवरून हल्लाबोल. दौंड तालुक्यात गर्भलिंग निदानाचा संशयित रॅकेटचा पर्दाफाश. केडगाव परिसरात पोर्टेबल सोनोग्राफीद्वारे बेकायदेशीर तपासणीचे आरोप. दिल्लीत भीषण अग्नितांडव. हॉटेलमधील आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू. डीके शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. कर्नाटकात डीके राजला सुरुवात. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फूट. ममता बॅनर्जींना मोठा धक्का. तृणमूलच्या 59 बंडखोर आमदारांनी स्थापन केला वेगळा गट.